नमस्कार फ्रेंड, मी विद्या. मिस्टर अँड मिसेस रावळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर आज आहे गणपती विसर्जन. तर आम्ही चाललो आहोत गणपती विसर्जनसाठी. तर आमच्या गल्लीतील सर्व मिळून एकत्र असे गणपती घेऊन जातात. चला तर मग आपण पण बघू, गणपती विसर्जन करू. जेव्हा गणपती घरातून बाहेर निघतो त्यावेळी तांदूळ आणि पाणी 5 पावलं असं गणपतीच्या मागून टाकत जाण्याची प्रथा आहे. तर ह्या आहेत माझ्या चुलत जाऊबाई आणि दीर. त्याही त्यांच्या बाप्पांना निरोप देत आहेत. मोरया अक्षय, मोरया गणपती बाप्पा मोरया. चला चला गणपती बाप्पा. ब्राउनी ब्राउनी मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या बाबा. चला तुम्ही घाबरून. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बाप्पा चालले आपल्या गावी, पुढच्या वर्षी लवकर या. आमची सेवा मान्य करून घ्या. काय चुकले मागले मागले बघून घ्या. मोरया. बाप्पांना मोरया करा ब्राउनी. बाय बाय. बसलेत का बघा. धरून बसायला लागणार. त्रिशा बोलवते काय? त्रिशा बोलवते. चल मग चला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. टाका टाका. मोरया. सावकाश घ्या. मोरया. मोरया. ती बाप्पा मोरया. मी घेतले त्याच्यात एक पण वाजत नाही. आता नंतर ते पुढं गेला पायात लावत. मी 50 रुपये घेणार आहे. तो फोन घ्या. फोन इथे आमच्या गल्लीतील सर्व गणपती चाललेत विसर्जनला. तर इथं ट्रॅक्टरमधून नेत आहेत गल्लीतले सगळे गणपती, गौरी वगैरे.
आमचं मंदिर आहे. गणपती जय जयकार. अरे बोल. म्हणा की ग पाठी मागून. गणपती देवाचा रथ घडविला. बोला की रथ घडविला. चाळोबा देवाचा रथ घडविला. आई तुझा लाला मोडून रथ घडविला. महादेवा देवाचा रथ घडविला. बैरिया देवाचा रथ घडविला. आई तुझा डाळा मोडून रथ घडविला. लक्ष्मी देवाचा रथ घडविला. लक्ष्मी देवाचा रथ घडविला. आंबे तुझा डाळा मोडून रथ घडविला. नाही नाही मला कळालं तुझं गेल्या वर्षीच घर. हो. तर इथे ही माझी क्लासमेट भेटली.
होय गणपती घेऊन चाललोय. हो हो. श्रीकृष्ण मंदिर मलिग्रे. भैया पार्टी है भैया. गणपती बाप्पा मोरया. हा चला. इथं आरती चालू आहे. इकडं प्रत्येक असे गणपती आणतात, प्रत्येकाच्या घरचे गल्ली गल्लीचे मिळून गणपती आलेले असतात. तर इथे हा आमचा तलाव आहे. तर इथे सर्व गणपतींचे विसर्जन केले जाते. प्रत्येक जण असे ग्रुपने येतात आपल्या गाड्या घेऊन किंवा आपल्या ह्याच्यातून आणि त्यांचं विसर्जन केलं जातं. हे आमच्या ग्रुपमधले आहेत, आमच्या गल्लीतली सगळी लोक. बघा आकाशही पावसाचं हे झालेलं आहे आणि पूर्ण वातावरण असं अगदी हे होऊन आलेलं आहे. गणपती जाणार त्यामुळे आकाशही दाटून आलेलं आहे. हा चल तुझ्याकडे पकड ठेव. तर असे गणपती सगळे लाईननं लावले जातात आणि आरती ओढली जाते. मोरया मोरया. दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देवी जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्र माना कामाना पूर्ती. जय देवी जय. तिथं आता बाप्पांना आरती करत आहेत. ते असे सगळे लाईननं गणपती लावले जातात ग्रुपचे. मंदिर चरण डोळ्याला पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंद पूजिन भावे वाळीन मने नम. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रिय वा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं. हरे राम 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 हरे हरे,
तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे हेची आता. गणपती बाप्पा मोरया. तर आता हे गणपती विसर्जनला नेत आहेत. तिथं निर्माल्य टाकलं जातं गणपतीचं. तर हे गौरी वगैरे असतात तांब्यातल्या, त्या गणपती वगैरे विसर्जन करायचे आणि त्यामध्ये 5 खडे वगैरे घ्यायचे असतात. हा आहे आमचा तलाव. ह्याच्यामध्ये गणपती विसर्जन केला जातो. तर आमचे बाप्पा आता चाललेले आहेत. तर अशा प्रकारे आमच्या बाप्पाचं इथे विसर्जन झालेलं आहे. पाऊस जोरदार येईल असं वाटतं. पूर्ण काळोख झालेला आहे. आभाळ पूर्ण भरून आलेला आहे. तर इथं खोबरं काय फळं वगैरे असतात ती देवाजवळची. दही भाताचा नैवेद्य आणला जातो गणपती विसर्जनच्या वेळी. लोकांना नाश्त्यासाठी म्हणून वडापाव वगैरे आहे. तर हे प्रसाद वगैरे घेत आहेत सर्वजण. तर अशा प्रकारे आमच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. वडापाव वाटायला चालू आहेत. सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतलेला आहे. आता सगळे घरी जाणार आपापल्या.
हो त्या ओळखला काय ऐकायला नाही वाटलं अरे. तर इथे आम्ही गणपती विसर्जन करून आलेलो आहोत. तर तिथून गणपती विसर्जन झाल्यानंतर हे आम्ही गौरींचे तांबे नेले होते 2. त्याच्यामध्ये पाणी आणि खडे भरून आणायचे 5-5 आणि ते आणल्यानंतर असे पाटावरती ठेवायचे आणि हे दुसऱ्या दिवशी हे आरस वगैरे काय केलेलं असतं ते काढून घ्यायचं. गणपती गेल्यानंतर बघा किती म्हणजे खाली खाली असं हे वाटतं. कुणी पाहुणा आल्यानंतर कसं किंवा काय हे असतं तेव्हा कसं अगदी जल्लोष असतो आणि गेल्यानंतर कसं सुनं सुनं हे झालेलं असतं बघा. तेवढे 4-5 दिवस अगदी आनंदात उत्साहात जातात आपले, कळतही नाही कसे गेले 8 दिवस गणपतीचे.